देतो की जसे इथे आला हे सुद्धा मतदानच आहे। समर्थ सेवा मंडळाच्या निमित्ताने आपण त्यांच्या कार्यात हजर राहिलो हे आपलं मत आहे। मी इथे उपस्थित आहे म्हणजे माझं मत आहे की हे छान चाललं, माझी इथे उपस्थिती आहे म्हणजे मला पटतंय की जे चाललंय ते चांगलं चाललंय। त्यामुळे सगळ्या लोकांची इथे उपस्थिती आहे म्हणजे या सगळ्यांना समर्थ सेवा मंडळ पटतंय आणि ते पटत राहील हे तसं मत आहे। तसंच येत्या 20 तारखेला आपलं मत बोटाने द्यायचं, उपस्थितीची गरज नाही। लोक बूथवर जातात मागे परत येतात, खूप गर्दी होती म्हणले आम्ही निघून आलो, असं करू नका, रांगेत उभे राहा। परधर्मे निधनम श्रेय, स्वधर्मे निधनम श्रेय, परधर्मो भयावह। दुसरा धर्म अत्यंत भयानक आहे, कोण येईल आणि आपलं काय करील हे सांगता येत नाही। हेच कार्य करण्याकरता समर्थ सेवा मंडळ कार्य करीत आहे। सत्ता जर चांगली नाही आली तर धार्मिक काय करतील? समर्थांच्या 400 वर्षापूर्वीचा इतिहास आपल्याला माहिती आहे की त्यावेळेला सत्ता नव्हती का, कोणीतरी अराजक सत्तेवर होतच, पण समर्थांना जय जय रघुवीर समर्थाची आरोळी द्यावी लागली आणि धर्मसंस्थापनेचे जर ते जाणावे ईश्वरी अवतार, मागे झाले पुढे होणार देणे ईश्वराचे, समर्थांनी दिलं की पुढेही होत राहतील। त्यामुळे आता कोणीतरी धर्मसंस्थापनेचा दर आहे आपल्याला माहिती, मला काही पक्षपातपणा करायचा नाही, परंतु जो कोणी एकटा मनुष्य उभा आहे तो धर्मसंस्थापनेचा आहे, त्याला धर्मसंस्थापना करायची आहे आणि त्यामध्ये ईश्वरी अंश आहे। हेच कार्य सेवा मंडळाच्या ठिकाणी जी मंडळी उपस्थित आहेत, समर्थांनी जे दासबोधात लिहून दिलं त्या सगळ्यांचं प्रमाण प्रत्यय आपल्याला प्रतिदिन येत राहील। 400 वर्षापूर्वीचा ग्रंथ 400 वर्षानंतर सुद्धा वाटतं की आजच्याच उपयोगाचा आहे, आजसाठीच आहे। 4 लाख वर्ष निघून गेले तरी तो ग्रंथ तसाच त्या काळातही उपयोगी राहील। असा एवढा मोठा ग्रंथ घेऊन जी संस्था कार्य करते तिचं जे हे अद्भुत कार्य आहे, मग ते यज्ञ असेल, यजन याजन दान प्रतिग्रह अध्ययन अध्यापन प्रजानाम रक्षणं दानम ईच्या अध्ययनमेवच, हे ब्राह्मण क्षत्रियांचे सगळेच्या सगळे कर्म सगळ्यांनी मिळून वाटून घेतल्यामुळे मंडळ तयार झालं आणि मंडळ हे 6 सायुधने 12 12 24 सगळेच कर्म करते। ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे, भिक्षाही मागतात, त्या भिक्षेच्या माध्यमातून येणाऱ्या दानातून परत दानही करतात, इथे यज्ञही करवतात। हे सगळं सगळं उदंड कार्य होत राहो, यांच्या पाठीमागे संत महात्म्यांचे आशीर्वाद राहो। समर्थ आणि स्वामी ह्या शक्ती इथे आहेतच, आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा सुद्धा बहुसंख्येने इथे उपस्थित हो ही कल्याण कामना करतो। रामाला नमस्कार करून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मंडळाचं कार्य वृद्धिंगत व्हावं असं म्हणून थांबतो। जय जय रघुवीर समर्थ। पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दनं मनोजवं मारुततुल्यवे जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं हे पूर्णवैराग्यजासे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। समर्थोपासक मंडळाच्या कार्यकर्त्यांना आणि सर्व समर्थ भक्तांना सप्रेम अभिवादन करते आणि इतका उत्तम प्रकारचा आशीर्वाद भोजन प्रसाद झाल्यानंतर मी आता काय वाढावं समजून झाला, मी आता थोडासा तांबूल देते। समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्या कार्यप्रारंभापासून आजपर्यंत 75 वर्षे पूर्ण झालेली आहेत। एवढं दीर्घ आयुष्य या मंडळाचं ते पुढेही असंच सुरू राहणार आहे आणि समर्थ कार्य, सेवा कार्य, समर्थ वाङ्मयाचा प्रचार आणि संपूर्ण मानव जातीमध्ये सदाचरणाचा सदुपदेश देण्याचं कार्य हे मंडळ अव्याहत करीत राहते। समर्थ
श्री समर्थ सेवा मंडळ असं मंडळाचं नाव आहे आणि ते समर्थ आहे, मंडळ समर्थ आहे, नाव समर्थ आहे आणि मंडळाची अधिष्ठात्री देवताही समर्थच आहे. आणि त्या समर्थांनी भगवान रामरायाला समर्थच म्हटलंय. जय रघुवीर समर्थ या वाक्यामधला समर्थ शब्द श्रीराम वाचकच आहे आणि ते त्यांचे गुरु आहे. असं सर्व बाजूंनी सर्व पैलूंनी समर्थ असणाऱ्या या श्री समर्थ सेवा मंडळाच्या 75व्या वर्षाच्या आनंदोत्सवासाठी अमृत महोत्सवीय सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. प्रेरणा समर्थांच्याकडून आहे. त्या प्रेरणेला अनुमोदन परमपूज्य सद्गुरू भगवान श्रीधर स्वामींचं आहे आणि त्या सर्वाचा याच्याकरता सहकार्याचा आवाज आपणा सर्वांचा आहे. या अमृत महोत्सवीय सोहळ्याचा उद्घाटन समारंभ आता होतोय, पूर्ण होत आला आहे. आपल्या सर्वांच्या साक्षीने ते उद्घाटन होत आहे. उद्घाटनाकरता सुद्धा आपल्याला समर्थांच्या कृपेने फार थोर विभूती लाभली आहे. मी असं म्हणते आणि आपला सर्वांचं माझ्या म्हणण्याला अनुमतीच आहे. ती म्हणजे भगवान रामरायाच्या कार्यासाठी, समर्थांच्या कार्यासाठी हा अमृत महोत्सवीय सोहळा फार आनंदाने जो आपण मांडला आहे, त्या कार्याला आशीर्वाद देण्यासाठी आणि रामरायाला भेटण्यासाठी श्री क्षेत्र काशीहून प्रत्यक्ष काशी विश्वेश्वर परमपूज्य पंडित प्रवर गणेश्वर शास्त्री यांच्या रूपाने उपस्थित झाले आहे. म्हणून या ठिकाणी राम शिवाचे भक्त शिवराम यांची प्रीती ही स्पष्ट करण्यासाठी प्रत्यक्ष गणेश्वर शास्त्रीजी या ठिकाणी उपस्थित होऊन आपल्याला त्यांनी आशीर्वाद दिला. या अमृत महोत्सवीय उत्सवाला आशीर्वाद दिला आणि मंडळाच्या संपूर्ण कार्याकरताही शुभवचन त्यांनी समर्पित केलं. आपणापुढे काय उपकार समजावेत, किती कृतज्ञ व्हावं हे शब्दांनी व्यक्त करण्यापेक्षा प्रत्येकाच्या मनोभावना ते व्यक्त करीत आहेत असा माझा विचार. व्यासपीठावर अन्यही बरेच जण उपस्थित आहे. सगळेच एक समान अधिकारी आहेत आणि त्या अधिकाराचं इथे उपस्थित असणारे आणखीनही असेच अधिकारी आहेत. प्रतिनिधित्वासाठी 5 जण मंचावर उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून उपस्थित सर्व अधिकारी, विद्वान, भक्त, आचार्य, गुरुतुल्य अशा सर्वांना एक वंदन करते. आपणा सर्वांच्या वतीने वंदन करते. उद्घाटनाचा शुभारंभीय सोहळा आपण म्हणतोय त्याला, त्यासाठी सर्वात प्रथम या ठिकाणी ही जे राम मंदिर बांधलेलं आहे त्यामध्ये प्रवेश करण्यासाठी ही मंचावरील अधिकारी मंडळी उपस्थित आहेत. सर्वप्रथम या मंदिरात प्रवेशामध्ये मंदिर रूप असलेल्या या सभा मंडपामध्ये परमपूज्य द्राविड शास्त्रीजी यांच्या शुभ पदार्पणाने प्रारंभ झाला आहे. त्यांच्यासोबत अन्यही तसेच अधिकारी आहे. अयोध्येच्या राम मंदिराची प्रतिकृती असलेला हा मंडप भव्य दिव्य मंडळाच्या कार्याचा एक साक्षीदार आहे आणि त्याला पुरस्कृत करून आपणाला कार्याची भव्यता सांगत आहे. अयोध्येच्या मंडपाचं, सभा मंडपाचं, मंदिराचं दर्शन बरेच जणांना अजून झालेलं नसेल
पण ह्या मंडपात बसल्यानंतर सर्वांनी आनंद घ्यावा की आपण त्या मंदिरातच बसलेले आहोत. ज्यांची ही कल्पकता आहे, या प्रकारचा सभा मंडप या अमृत महोत्सवीय कार्यासाठी करावं, त्यांच्या कल्पकतेचं खूप कौतुक करते. ते करणाऱ्याचं अभिनंदन करते. 2-3 दिवसापासून मी उपस्थित आहे. कितीतरी कलाकार, कितीतरी कार्यकर्ते, कल्पकता असणारे, संत वृत्तीचे, साधू वृत्तीचे, सेवाभावी असे कित्येक जण खपतायत या ठिकाणी. आणि त्यांच्या त्या फार प्रामाणिक प्रयत्नाचा हा संपूर्ण देखावा आहे. इथली कोणतीही गोष्ट अशी नाही की जी आकर्षित करीत नाही. या सर्व शुभारंभीय सोहळ्याचे आपण साक्षीदार झालो आहोत, हे आपलंही भाग्य आहे. आणि या सगळ्या कार्याला समर्थांचे आशीर्वाद पोहोचलेले आहेत. आशीर्वाद ज्यांच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचले आहेत, ते सर्व आशीर्वाद देण्याचे अत्यंत योग्य अधिकारी मंचावर आहेत. आपण सर्व त्यांना अभिवादन करतो आहोत, वंदन करतो आहोत. शुभारंभीय कार्यक्रमामध्ये मंगलाचरण आशीर्वाद रूपाने आपल्या ठिकाणी पूर्ण झाले. वैदिक मंडळी आहेत. ह्या जगाला तारण्याकरता वैदिकांशिवाय दुसरं कोणी नाही. हे वैदिकच सद्गुरु रूपाने प्रबोधन करीत असतात, उद्बोधन करीत असतात. या वैदिकांनी धर्म टिकवलाय. धर्म टिकतो तेव्हा समाज टिकतो. समाज टिकला म्हणजे समाजाचे आपण सर्व घटक सुखी असतो. असे 30-35 वैदिक आज या अमृत महोत्सवीय सोहळ्याला आलेले आहेत. त्यांचं दर्शन आणि त्यांचं मार्गदर्शन, वचन हे आपल्याला कृतार्थ करण्याला पुरेसं आहे. या आलेल्या सर्व वैदिकांनाही आपणा सर्वांच्या वतीने मी खूप वंदन करते आहे. अन्यही मंडळी येणार आहेत. त्या येणाऱ्यांच्याही स्वागताकरता आपली मानसिकता तयार आहे. ते येतील. यथोचित समयी आपणाशी ते संवाद साधून आपल्याला उद्बोधन करतील. त्यांचंही स्वागत करून ठेवते. पुनश्च या व्यासपीठावरील उपस्थित विभूतींना वंदन करते. या सेवा मंडळाचे अध्यक्ष परमपूज्य कोटणीस महाराज उपस्थित आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आणि आधिपत्याखाली हा सोहळा संपन्न होत आहे. मंडळाचे कार्यवाह आदरणीय योगेश बुवा, त्यांचाही अविराम असा या ठिकाणचा कार्यसहभाग या उत्सवाला फार सजावट करून आपल्या पुढे मांडित आहे. अन्य जे समोर आलेले नाहीत असे पडद्यामागचे फार मोठमोठाले कार्यकर्ते आहेत. त्यांना त्यांचं नाव सांगणं उचित वाटत नसलं तरी त्यांची माफी मागून सांगते. आदरणीय जयेश बुवा जोशी, त्यांची कल्पकता आपल्याला या वास्तूमध्ये खूप आनंदित ठेवित आहे. त्यांचे सहकारी आहेत. त्या सहकार्यामध्ये अन्य पुष्कळ किती नावं घ्यावेत मी. त्या सर्व सहकार्यांचं मी कौतुक करते. मला एका विद्वानाने, एका अधिकाऱ्याने व्यासपीठावरून आपणा सर्वांची आई म्हटलं. माहित नाही ते काय का म्हणून म्हटलं.